आपत्ती विपत्ती अकस्मात आमच्यावरती हल्ले होणार प्रियांनो, आणि ते हल्ले दृश्य आणि अदृश्य स्वरूपाचे सुद्धा असणार. परंतु परमेश्वराला त्या दोन्ही गोष्टी अवगत आहेत, ज्ञात आहेत, तो त्या पाहतो प्रियांनो. हालेलुया. आणि त्याने तुमची आणि माझी जबाबदारी घेतलेली आहे प्रियांनो. तो आम्हाला टाकणार नाही, सोडणार नाही. आणि म्हणून नेहमी हा विश्वास बाळगूयात की माझा देव आहे, तो माझ्या बरोबर नेहमी आहे. मी कुठेही असो, कसाही असो, परमेश्वर मला त्या ठिकाणी टाकणार नाही, याविषयी आपण खात्री बाळगूयात आणि देवबापाला धन्यवाद देऊयात प्रियांनो. पटकन कोणीतरी सांगा, आपण कुठे आहोत, काय शिकत आहोत आणि काल काय शिकलो प्रियांनो. कोणीही संधी घ्या. काल आम्ही काय शिकलो? विजोड संगती याबद्दल शिकलो. येस, विजोड संगती याबद्दल शिकलो. हालेलुया. अजून त्याच्यावर अधिक प्रकाश कोण टाकू शकतं? कुठल्या वचनापासून कुठवर शिकलो, त्या वचनांमध्ये आम्ही काय सारांश रूपाने शिकलो, याविषयी जर कोणी बोलू इच्छित असेल तर जरूर संधी घ्या प्रिया. दुसरे करीस 6वा अध्याय 14 ते 16 पर्यंत आपण शिकत आलो. हालेलुया. येस, दुसरे करी त्याचा 6वा अध्याय 14 ते 16 वचन आम्ही शिकली, आणि त्याच्याही आधीची 1-2 वचनं 11 ते 13 या वचनांचा देखील आम्ही अभ्यास केला. हालेलुया. त्या वचनांमध्ये काय शिकलो प्रियांनो? 11 ते 13 मध्ये आम्ही काहीतरी शिकलो. त्यानंतर मग 14, 15 आणि 16 या वचनांमध्ये सुद्धा आम्ही काहीतरी शिकलेलो आहे प्रियांनो. उजळणी वजा आपण त्या गोष्टी सगळ्या पाहूयात. कोणाच्या स्मरणात आहे, लक्षात आहे, कोणी नोट्स घेतलेल्या आहेत, वाचून दाखवल्यात तरी चालेल प्रियांनो. पौल या वचनामध्ये प्रथमच करिंथकरांना अहो करिंथकर असे म्हणतो. येस. आणखीन त्यामागे त्यांचा काय भाव आहे? अगदी बरोबर. पहिला मुद्दा आपल्याला कळलेला आहे की पौल करिंथकरांना अहो करिंथकरांनो असं म्हणत आहे. आणि मग जेव्हा आम्ही अहो करिंथकरांनो किंवा आपण बोलीभाषेत म्हणतो अरे भावा किंवा अगं बहिणी किंवा कुठल्याही नात्याविषयी जेव्हा आम्ही बोलतो ना, तेव्हा आम्ही काहीतरी अगदी कळवळीनं, पोट तिडकीनं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि अगदी तोच भाव या वचनांमध्ये उमटलेला आहे. पौल त्यांना कसंही करून हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे की करिंथकरांनो माझं ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. तुमची जी संकुचित वृत्ती झालेली आहे, अंतःकरण झालेली आहे, ती ठेवू नका. कारण तुम्ही माझ्याविषयीची जो दृष्टिकोन बाळगलेला आहात, तुम्ही माझ्याविषयी जे काही बोललेला आहात, ते सगळं मला कळल्यानंतर सुद्धा मी माझं मन, माझं अंतःकरण फार मोठं केलेलं आहे. आणि मी मोकळ्या तोंडाने तुमच्याशी बोलत आहे. मी काहीही मनात ठेवलेलं नाहीये. मी माझे गाल फुगवून बसणार नाही किंवा मी माझं तोंड बंद ठेवणार नाही, मी अबोला धरणार नाही, नाही का? अशा पद्धतीने जणू त्यांना सांगत आहे. आणि तो म्हणतो की तुमच्या मनात जी संकुचित वृत्ती आहे किंवा तुमची जी अंतःकरण संकुचित झालेली आहे ती तशी करू नका. तुमची ही अंतःकरण आता विशाल उघडी करा, कारण तुम्हाला कशाची तरी परतफेड करता येईल. आणि मग ती परतफेड कशाची आहे? भौतिक गोष्टींची होती का? नाही. तर ती परतफेड जशी पौलाने त्यांच्यावर प्रीती केलेली आहे, जो कळवळा दाखवलेला आहे, जे प्रेम त्याने त्यांच्यावरती केलेलं आहे, तसंच प्रेम त्यांनी पौलावर करावं अशी पौलाची अपेक्षा आहे. आणि मग त्या दृष्टिकोनातून तो त्यांना सांगत आहे. 14व्या वचनामध्ये आम्ही पाहिलं की विजोड संगती आम्हाला करायची नाही. आणि मग विजोड संगती प्राथमिकता तुमच्या माझ्या जेव्हा हे वचन वाचतो तेव्हा मनामध्ये विवाहाच्या संदर्भाने येतं, कारण बऱ्याचदा आम्हाला त्या संदर्भाने त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्या अगदी बरोबर आहेत. त्यामध्ये सुद्धा आम्ही ती गोष्ट जपणं फार गरजेचं आहे. परंतु त्याच्याही पुढे जाऊन मला असं वाटतं की या गोष्टीची व्याप्ती मोठी आहे प्रिया, आणि ही व्याप्ती तुमच्या आणि माझ्या ख्रिस्ती संपूर्ण जीवनाच्या सर्वांगाला लागू होणारी अशी आहे. आम्ही कोणाबरोबर उठतो बसतो, आम्ही कोणाचं ऐकतो, आम्ही कोणाने प्रभावित होतो, आम्ही कोणाच्या संगतीत राहतो, कुठे कुठे काय काय करतो, त्या सगळ्या गोष्टींना लागू होणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून आम्हाला कुठल्याही बाबतीत विजोड संगती होऊ द्यायची नाहीये. कारण जर विजोड संगती झाली तर त्या ठिकाणी आम्हाला तो प्रश्न विचारतो की नीती आणि स्वैराचार यांची भागीदारी होईल काय? होणार नाही प्रिया. नीती आणि स्वैराचार यांची भागीदारी होणार नाहीये. नीतिमत्व काय? देवाला भिवून वागणं, देवाच्या आज्ञा पाळणं प्रियांनो. आणि स्वैराचार म्हणजे काय? मी माझ्या इच्छेने चालणार, मला वाटेल ते करणार. या दोन गोष्टी एकत्र होऊ शकतील काय? ख्रिस्ती म्हणून जेव्हा आम्ही स्वतःला म्हणतो तेव्हा
आम्ही कोणाच्या इच्छेनं चालतो किंवा वचन आम्हाला काय कसं चालायला सांगतं? प्रभूच्या इच्छेने, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने आम्हाला स्वतःचा त्याग करण्याचं आमंत्रण प्रभू येशू ख्रिस्त देतो. नव्या आज्ञाच आहे तशी, नाही का? आम्हाला आमचा स्वत्याग केला पाहिजे, आमचा वधस्तंभ आम्ही उचलला पाहिजे आणि ख्रिस्ताला अनुसरलं पाहिजे. पौल पुढे जाऊन आम्हाला म्हणतो की माझ्या ठाई आता ख्रिस्त जगतो. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये स्वतःच्या इच्छेला फार कमी स्थान आहे प्रियांनो. का? कारण तो खंडणी भरून विकत घेतलेला दास आहे प्रियांनो. हे समजून घेऊया. तुम्ही आणि मी विकत घेतले गेलेलो आहोत आणि मग आता आम्हाला ख्रिस्तासाठी जगणं गरजेचं आहे. आणि मग ख्रिस्तासाठी जगताना आम्ही आमची इच्छा जगू शकतो काय? जगूच शकणार नाही, त्याला वाव नाहीये प्रियांनो. आणि म्हणून नीती आणि स्वैराचार यांचा भेळ किंवा यांची मिसळ, यांचा मिलाप होऊ शकत नाहीये. त्याचबरोबरीने तो पुढे जाऊन आम्हाला सांगतो उजेड आणि अंधार यांचा मिलाप होईल काय? ते एकत्र होतील काय? नाही. एकतर अंधार असेल किंवा एकतर उजेड असेल. आम्ही जर ख्रिस्ती म्हणतोय तर आम्ही उजेडाचीच प्रजा आहोत, आम्ही प्रकाशाची प्रजा आहोत. का? कारण अंधाराच्या सत्तेतून त्याने तुम्हाला मला काढून आणलेलं आहे आणि प्रकाशाच्या म्हणजे त्याच्या पुत्राच्या राज्यात त्याने तुम्हाला मला रोवलेलं आणि लावलेलं आहे. आणि असं असताना आम्ही प्रकाशमान आहोत असं म्हणून आम्ही अंधाराची कृत्य करू शकतो काय? कधीच होऊ शकणार नाही. किंवा आम्ही एका जीवनाच्या कोपऱ्यामध्ये अंधार बाळगू आणि एका जीवनाच्या कोपऱ्यामध्ये प्रकाश बाळगू असं होईल काही? नाही. जेव्हा आम्ही एका जीवनाच्या कोपऱ्यामध्ये अंधार बाळगू तेव्हा प्रकाश तुम्हाला सोडून गेलेला असेल प्रियांनो, कारण तो पवित्र आहे, तो तिथे थांबणार नाही प्रियांनो. हा तुमचा कदाचित समज असेल की मी ख्रिस्ती आहे किंवा मी ख्रिस्ताला शोभिवंत असं जीवन जगतोय, परंतु जर अंधार असेल तर प्रियांनो प्रकाश केव्हाच निघून गेलेला आहे समजून चाल. हालेलुया. आणि म्हणून प्रकाशाला पूर्ण आमच्या जीवनामध्ये जागा देणं अत्यंत गरजेचं आहे. अंधाराची कुठलीही कर्म आमच्या जीवनामध्ये जर असतील तर ती त्यांच्या मुळांसह काढून टाकून पापांगीकार करणं आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने शुद्ध होणं फार गरजेचं. बऱ्याच ठिकाणी अशी विजोड संगती निर्माण होते, आम्ही त्याविषयी सावध असणं फार गरजेचं आहे. पुढच्या वचनांमध्ये आम्ही पाहिलं की ख्रिस्ताची बलियाराशी एक वाक्यता होईल काय? ख्रिस्त आणि बलियार म्हणजे सैतान यांची एक वाक्यता म्हणजे ते एका गोष्टीवर सहमत होतील काय? होतील काय? कधीच नाही होणार प्रिया. ख्रिस्त जीवन द्यायला आलेला आहे, विपुल जीवन द्यायला आलेला आहे. आणि बलियार म्हणजे सैतान किंवा चोर कशासाठी आलेला आहे? चोरी, घात आणि नाश करण्यासाठी आलेला आहे. त्यांची एक वाक्यता कधीच होणार नाही. एक वाक्यता म्हणजे काय? मी स्तवनला म्हणलं की स्तवन आपण उद्या अमुक अमुक गोष्ट करूयात आणि स्तवन म्हणाले की हो दादा आपण ही गोष्ट करूयात. ही एक वाक्यता झाली. ख्रिस्त आणि सैतान अशा पद्धतीनं कुठल्याही एका गोष्टीवरती त्यांची एक वाक्यता होईल काय? कधीच होणार नाही प्रियांनो, कधीच होणार नाही. आणि म्हणून जेव्हा आम्ही ख्रिस्ती आहोत असं म्हणतोय, आमच्या ठाई ख्रिस्त जगतोय असं जर आम्ही म्हणतोय आणि त्याचबरोबरीनं आमची कृत्ये, आमची कर्म, आमचं बोलणं, आमचे विचार हे सगळं जर सैतानाशी मिळतं जुळतं असेल तर मग प्रियांनो आम्ही ख्रिस्ती स्वतःला कसं म्हणावं? या संदर्भाने पौल आम्हाला हा प्रश्न विचारत आहे. ख्रिस्त आणि बलियार याची संगती होऊ शकणार नाही, यांची एक वाक्यता होऊ शकणार नाही असं तो आम्हाला त्या ठिकाणी सांगत आहे. त्याच वचनामध्ये तो पुढे म्हणतो विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी होतील काय प्रियांनो? वाटेकरी कशाचा वाटा मिळाला आम्हाला? उत्तम वाटा आम्हाला मिळालाय प्रियांनो, देवाची सेवा करण्याची, स्वर्गाचे वतनदार होण्याचे, त्याचबरोबरीनं देवाचे पुत्र आणि देवाचे कन्या होण्याचा वाटा, वतन तुम्हाला मला मिळालेला आहे. हे वतन फक्त विश्वासणाऱ्यांसाठी आहे. अविश्वासणाऱ्यांसाठी आहे काय? नाही, त्यांना ते मिळणार नाही. शेरड आणि मेंढरं वेगळी आहेत प्रियांनो, निधन आणि गहू हे वेगळं आहे प्रियांनो. जरी ते दिसायला एकसारखं दिसत असलं नाही का, तरी ते वेगवेगळे आहेत. आणि म्हणून विश्वास ठेवणाऱ्याची आणि विश्वास न ठेवणाऱ्यांचा वाटा एक असू शकत नाही. एकाला जीवनाचा वाटा आहे आणि एकाला मरणाचा वाटा आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी एकाच दिवशी जीवन आणि एकाच दिवशी मृत्यू याविषयी कसं जीवन जगू शकतो? जगू शकणार नाही. आणि म्हणून पौल त्यांना या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत आहे की तुम्ही ज्या ज्या गोष्टींमुळे प्रभावित झालेला आहात, ज्या गोष्टींमुळे तुमचा दृष्टिकोन बदललेला आहे, ज्या गोष्टींमुळे तुमच्यामध्ये अंधाराची कृत्ये आणि कर्मे जिवंत झालेली आहेत किंवा ती मुळावलेली आहेत, ती तुमच्यापासून थोडीशी आता वेगळी करा, त्यापासून लांब व्हा. कारण जेव्हा पौलाच्या बाबतीत त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे, त्यांचा दृष्टिकोन असा बाळगलेला आहे, तेव्हा पौलाला या गोष्टीची खात्री झालेली आहे. आम्ही काल या गोष्टी पाहिलेल्या आहेत. तुम्ही आणि मी ख्रिस्ती जीवन जगत असताना तुमच्या माझ्यावरती फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अशी की तुम्ही आणि मी ख्रिस्ताचं प्रतिबिंब पाळत राहायचं आहे. प्रतिबिंब म्हणजे काय प्रिया?
प्रतिबिंब आम्ही कशाला म्हणतो? बरोबर नानी, सांगा. आपली प्रतिमा आरशात बघतो तेव्हा प्रतिबिंब. येस, आरसा, आरशात आपली प्रतिमा आपल्याला दिसते नाही का? पाण्यात आम्ही आमचं प्रतिबिंब पाहतो, आरशात दिसतं, किंवा एखाद्या चकचकणाऱ्या गोष्टीवरती आम्हाला आमचं प्रतिबिंब दिसतं. पौल आम्हाला सांगतो, प्रियांनो, तुम्हाला मला ख्रिस्ताचं प्रतिबिंब पाडायचं आहे. ख्रिस्त कसा आहे हे आम्हाला जगाला दाखवायचं आहे. कसं कराल हे? कसं कराल? ख्रिस्तासारखा मेकअप करून किंवा तशी वस्त्र धारण करून आम्हाला करायचंय का? नाही. कर्मांनी, तुमची सत्कर्म जगासमोर अशी असू द्यात, नाही का? त्यावरून ते तुम्हाला ओळखतील. प्रिया, आम्हाला तसं प्रतिबिंब जगासमोर पाडायचं आहे. त्याचबरोबरीने ख्रिस्ताचा प्रकाश आम्हाला लोकांसमोर पाडायचा आहे. म्हणजे काय? प्रकाशाची फळं आम्हाला जगाला दाखवायची, अंधाराची फळं नाही दाखवायची. अंधाराची फळं दाखवली तर प्रियांनो काय म्हणतील? अरे हे ख्रिस्ती आहेत पण काही उपयोग नाही, हे तेच करतात, त्यांच्यात आणि आमच्यात काही फरक नाहीये. मग ते काय, ते कन्फ्यूज होतील, गोंधळून जातील की हे नेमके ख्रिस्ताचे आहेत की सैतानाचे आहेत. किंबहुना जरी त्यांना सैतान माहीत नसला तरी ख्रिस्ताची एक डागाळलेली प्रतिमा मात्र तुम्ही लोकांसमोर पाडतात, याविषयी आम्ही जाणता असणं गरजेचं. ख्रिस्ताची चित्तवृत्ती, प्रियन, काय ख्रिस्ताची चित्तवृत्ती? राजा असताना, मालक असताना त्याने दास पण स्वीकारलं, स्वतःला रिक्त केलं. प्रियानं, स्वर्गाचा अधिपती लक्षात घ्या, सेनाधीश परमेश्वर म्हटलेला आहे, तरी त्याने स्वतःला रिक्त केलं आणि वधस्तंभावरचं मरण स्वीकारलं. प्रिया, अशी चित्तवृत्ती तुमच्या माझ्यामध्ये, नम्र भाव आमच्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ख्रिस्ताची प्रीती आम्हामध्ये असणं फार गरजेचं आहे. शिक्षा देणाऱ्यांना ख्रिस्त माफ करतो, तुम्हाला मला तसं व्हायचं आहे. या उलट जे जे काही आम्ही करू ती बलियाराशी आमची संगती होऊ शकेल. प्रिया, हे लक्षात घेऊया. आणि म्हणून आम्ही ख्रिस्ती जीवन जगताना या काही गोष्टी काटेकोरपणे जर पाळल्या ना प्रियांनो, सुवार्तेची अनेक दारं तुमच्या समोर उघडी होतील. लक्षात घ्या, अनेक दार. बऱ्याचदा आम्हाला प्रश्न पडतो की आम्ही करायची सेवा कशी करायची, सुवार्ता सांगायची कशी सांगायची? ख्रिस्ताचं प्रतिबिंब, ख्रिस्ताची चित्तवृत्ती, ख्रिस्ताचा प्रकाश आणि ख्रिस्ताची प्रीती जर आम्ही अंगीकारली, आम्ही जिथं राहतो, आम्ही जिथं ज्यांना भेटतो, आम्ही जिथं काम करतो, आम्ही ज्यांच्या बरोबर उठतो बसतो, त्यांच्या बरोबर जर आम्ही या गोष्टी करत राहिलो ना प्रियांनो, अकस्मात तुम्हाला प्रश्न विचारले जातील की हे कशामुळं, हे असं का, हा फरक का, ही परिस्थिती अशी का हाताळलीस तू, किंवा एवढ्या साधेपणानं, एवढ्या सोप्या पद्धतीनं त्या गोष्टी तू कशा करू शकलास, असे अनेक प्रश्न येतील. आणि तेव्हा सुवार्तेचं एक दार तुमच्या समोर उघडं होईल. प्रियांनो, आणि म्हणून लक्षात ठेवूयात की आम्हाला या गोष्टी करायच्या आहेत. 16वें वचन आपण वाचूयात प्रियांनो. 16व्या वचनामध्ये काय सांगितलेलं आहे? देवाच्या मंदिराचा, बोला बोला स्तवन बोला. देवाच्या मंदिराचा मूर्तींबरोबर मेळ कसा बसणार? आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहोत. देवाने असे म्हटले आहे की मी त्यांच्यामध्ये वास करून राहीन, मी त्यांचा देव होईल व ते माझे लोक होतील. आमेन. या ठिकाणी प्रियांनो पाहूया, देवाच्या मंदिराचा मूर्तींबरोबर मेळ कसा बसणार, प्रश्न विचारताय पाहू. आणि मग त्याच वचनामध्ये तो म्हणतो, आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहोत. देवाने असे म्हटले आहे की मी त्यांच्यामध्ये वास करून राहीन, मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील. हालेलुया. पहिल्यांदा ही गोष्ट समजून घेऊयात की देवाचं मंदिर आणि मूर्ती या नेमक्या काय आहेत प्रिया, नाही का? तुम्हाला आणि मला देवाचं मंदिर म्हटलेलं या आम्हाला ठाऊक आहे का? कारण पवित्र आत्मा आम्हामध्ये वस्ती करतो. देव, त्याचा वास, त्याचं वस्तीस्थान आम्हामध्ये आहे. त्याने आता हे शरीर त्याचं वस्तीस्थान केलेलं आहे, त्याचं मंदिर केलेलं आहे. आता आम्हाला वेगळ्या मंदिराची गरज आहे काय? नाही. का? कारण त्याने हे शरीर, हा देह, त्याचं वस्तीस्थान आणि त्याचं मंदिर केलेलं आहे. आणि आम्हाला ठाऊक आहे की त्या मंदिराविषयी त्याला फार आवेश आहे. प्रिया, यरुशलेमेच्या मंदिराविषयी देखील त्याला आवेश होता आणि त्याहून कैक पटीनं अधिक या मंदिराविषयी त्याला आवेश आहे. त्या मंदिराचं त्याने शुद्धीकरण केलं, परंतु या मंदिराला जर विटाळेल असं तो म्हणतो तर मी तुमचा नाश करेन असं तो म्हणतो. मग तो आवेश कितपत आहे पहा प्रिय. त्याने ते मंदिर जाऊन स्वच्छ केलं, सर्व क्रय विक्रय करणारे, सर्व व्यवसाय करणाऱ्यांचे
चबुतरे त्याने पालथे टाकले, उलटवून लावले. परंतु आता जेव्हा तुमच्या माझ्या शरीराला तो मंदिर म्हणत आहे, तेव्हा तो आम्हाला असं सांगत आहे की या मंदिराचा जर कोणी नाश करेल तर मी त्याचा नाश करेन. तो इतका आवेश वाढलेला आहे. आणि मग या मंदिरामध्ये मूर्त्या आम्ही बसवू शकतो काय? कदाचित या मंदिरामध्ये तुम्ही म्हणाल की सतीश, आम्ही आमच्या शरीरामध्ये मूर्ती कशी काय बसवू? याचे वेगवेगळे प्रकार आहेत. वेगवेगळ्या प्रकारे आम्ही त्या मूर्त्या आमच्या शरीरामध्ये बसवू शकतो. जुन्या करारामध्ये एका वचनामध्ये आम्हाला सांगितलेलं आहे की हट्ट हा देखील मूर्तीपूजेसारखा आहे. ती एक देखील मूर्ती आहे. हट्ट, हट्टीपणा, हेच करणार, हेच पाहिजे, असंच पाहिजे, असंच व्हायला पाहिजे. हा हट्ट जो आहे प्रियांनो, हा हट्ट मूर्तीपूजेसारखा आहे. बऱ्याचदा आम्ही आमच्या मनामध्ये अशी हट्ट छोट्या छोट्या मूर्त्या बनवलेल्या असतात. तो बोलला तर मी बोलेन, त्याने असं केलं तर मी करेन, मी असंच करणार, तो काहीही करू दे, मला असंच पाहिजे. हे हट्ट आहेत आणि हा हट्ट मूर्तीपूजेसारखा आहे प्रिया. अशा मूर्त्या आम्ही आमच्या शरीरामध्ये बाळगू शकतो काय? नाही. त्याउलट आम्ही काय म्हणायला पाहिजे? येशू मला काय सांगतो? येशू मला जाऊन बोलायला सांगतो का? हो मी बोलणार. येशू मला हे टाकायला सांगतो का? हो मी टाकणार. येशू मला त्या ठिकाणी नम्रभाव दाखवायला सांगतो का? हो मी दाखवणार. मी हट्टीपणा करणार नाही. आणि फक्त हट्टच नाही प्रियांनो, अनेक प्रकारे, नानाविध प्रकारे छोट्या छोट्या मूर्त्या आम्ही करून ठेवलेल्या असतात. आमची ध्येय, आमचे धोरण, त्याचबरोबरीनं आमच्या निवडी, आमचे विचार, आमच्या कल्पना, आम्ही आमच्या शरीराला लावलेली वाईट वळणं, वाईट व्यसनं, ही देखील मूर्तीपूजेसारखी आहेत प्रिय. का? कारण आम्ही ती सोडत नाही. आम्हाला ती टाकावीशी वाटत नाही. आम्ही ती कुरवाळून ठेवतो, लपवून ठेवतो. आखाडाचं पातक माहिती आहे ना प्रियांनो, त्याने काय केलं? आणून खाली ठेवलं आणि त्याच्यावरती तो बसला प्रियांनो. आम्ही तसं, आम्हाला बऱ्याचदा वाटतं की काही चर्च मधल्या लोकांना कळत नाही किंवा देवाला काही दिसत नाही. देवाला सगळं दिसतं, देवाला सगळं माहिती असतं. पवित्र आत्म्यापासून काही लपत नाही. आणि म्हणून जर आमच्या जीवनामध्ये काही मूर्तीपूजा असेल, काही मूर्त्या असतील, तर त्या मूर्त्या आम्ही टाकणं फार गरजेचं. मुळात देवाची प्रतिमा या संदर्भाने देखील बऱ्याच मूर्त्या आम्ही करून ठेवतो प्रिया. त्याच्यावरती आपल्या बंधूंनी आम्हाला विस्तृतपणे मार्गदर्शन केलेलं. आम्ही क्रॉस वागवतो, आम्ही हातांवर, आम्ही कशांवर, अंगावर गोंधून घेतो प्रियांनो, नाही का? नानाविध प्रकारे आम्ही आमचं शरीर अनेक मूर्त्यांनी भरून टाकतो. त्या गोष्टी आम्ही करता कामा नयेत. त्यांचा आम्हाला उपयोग होणार नाहीये प्रिया. वेगवेगळ्या छोट्या 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 अशा वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये आम्ही मूर्त्या करून ठेवलेल्या आहेत. हे मी काढणार नाही, हे मी देणार नाही, हे मी सोडणार नाही, हे मी टाकणार नाही, नाही का? अशा मूर्त्या आम्ही करून ठेवलेल्या आहेत. आणि मग देवाचं वचन वारंवार आम्हाला सांगतं, वारंवार सांगतं, परत परत सांगतं की काढ काढ काढ. आम्ही ते काढत नाही. तेव्हा प्रियांनो आम्ही मूर्तीपूजेसारखं करतो. आणि म्हणून या ठिकाणी पौल आम्हाला म्हणतात की देवाच्या मंदिराचा मूर्तींबरोबर मेळ कसा बसणार? आम्हाला ते करता येणार नाही. दोन्ही गोष्टी आम्हाला वागवता येणार नाही प्रियांनो. हालेलुया. कारण तुम्ही आणि मी देवाचं मंदिर आहे. या एका वचनामध्ये आपण वाचा, कोरिन्थीय पहिले पत्र 6 अध्याय वचन 19 आणि 20 वाचा. पहिले पत्र 6, 19 आणि 20. तुमचे शरीर, तुमच्यामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे, त्याचे मंदिर आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात. म्हणून तुम्ही आपले शरीर व आपला आत्मा जी देवाची आहे त्याद्वारे देवाचा गौरव करा. पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळालेला आहे आणि तुम्ही त्याचे मंदिर आहात, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? त्याच्या पुढे तुम्ही म्हणतो की तुम्ही आता स्वतःचे मालक नाही आहात. फार खरमरीत आणि स्पष्ट शब्दात सांगितलं. आम्ही मालक असल्यासारखे वागतो, परंतु आम्ही मालक नाही आहोत. पवित्र आत्मा त्याचा मालक आहे, देव त्याचा मालक आहे, कारण त्याने खंडणी भरून ते विकत घेतले. तुम्ही मोलाने विकत घेतलेला आहात, म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा, असं म्हटलंय प्रिय. जेव्हा वैयक्तिक रीतीने आम्ही देवाचं मंदिर आहोत, तेव्हा पौल या ठिकाणी मंडळीला सामुदायिक रीतीने देवाचं मंदिर म्हणत आहे प्रिय.
ज्या ठिकाणी ते जमतात, जी मंडळी देवाने खंडणी भरून विकत घेतलेली आहे, त्या मंडळीला तो सामुदायिक रीतीने देवाचं मंदिर म्हणत आहे. आणि म्हणून तो म्हणतोय की जेव्हा तुम्ही देवाचं मंदिर मंडळी या नात्याने स्वतःला मूर्तीपूजा किंवा जगापासून वेगळं राखण्याचा प्रयत्न करा, असं तो त्यांना सांगत आहे. आणि मग प्रियांनो, मंदिर भ्रष्ट करणाऱ्या गोष्टींपासून किंवा करणाऱ्यांपासून आम्ही आमचा बचाव करणं फार गरजेचं आहे. हालेलुया. आम्हाला ते सांभाळणं फार गरजेचं. माझ्या मंदिराला, माझ्या शरीराला भ्रष्ट करेल, अमंगळ करेल, विटाळून टाकेल अशी कुठलीही गोष्ट तुमच्या माझ्याकडनं होता कामा नये. जर झाली असेल तर त्याचं शुद्धीकरण तातडीनं करणं गरजेचं आहे. कोकऱ्याचं रक्त आम्हासाठी उपलब्ध आहे. ते घेऊन आम्ही पापांगीकार केला, पश्चाताप केला तर तो आम्हाला धुवून शुद्ध करतो. पण म्हणून जाणून बुजून धैर्यानं आम्हाला पाप करायचं नाहीये प्रिया. हालेलुया. अजून एक वचन वाचा, कोरिन्थीकरास पहिले पत्र 3 अध्याय वचन 16 आणि 17 कोणीतरी वाचा. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करील, कारण देवाचे मंदिर पवित्र आहे. तेच स्पष्ट रीतीने सांगितलं ना प्रियानो. जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव स्वतः त्याचा नाश करेल. लक्षात घेऊया. शरीर जे प्रियानो, बऱ्याचदा आम्ही त्याच्याविषयी गांभीर्याने विचार करत नाही आणि बऱ्याचदा त्या शरीराला अनेक प्रकारचा विटाळ आमच्याकडनं होत असतो. त्या शरीराविषयी थोडंसं गांभीर्याने आता पाहायला सुरुवात करूया. शरीरातील प्रत्येक अंग, प्रत्येक अवयव प्रियानो ख्रिस्ताच्या देवाच्या गौरवासाठी आहे. त्याला जर आम्ही विटाळ करत असू तर देव गांभीर्याने तुम्हाला इशारा देतो. तो म्हणतो की मी तुमचा नाश करेन, सावध व्हा. त्या मंदिराविषयी सावध असा. यामागे सांगण्याचा उद्देश पौलाचा हाच आहे की एकीकडे आम्ही स्वतःला देवाचं मंदिर म्हणतोय, परंतु दुसरीकडे त्या मंदिराचा उपयोग आम्ही चुकीच्या गोष्टींसाठी करतोय. ते देवाला आवडणार नाहीये, ते देवाला पटणार आणि रुचणार नाहीये. देव त्याच्यावरती तुम्हाला फार कडक शासन करू शकतो. आणि म्हणून अशा गोष्टींपासून वेगळे व्हा, एवढं त्याचं सांगणं आहे. अशा गोष्टी काढून टाका, अशा गोष्टी स्वतःपासून लांब करा, पश्चाताप करून पुन्हा पवित्र आत्मा स्वीकारा आणि देवाचं गौरव करा. हे त्याला त्या ठिकाणी सांगायचं. परमेश्वराने प्रियानो तुम्हाला आणि मला मंदिर का बनवलेलं आहे, कशासाठी, काय उद्देशानं त्याने या गोष्टी केलेल्या आहेत प्रियांनो, त्या देखील तुम्हाला आणि मला पाहणं गरजेचं आहे. एजेकियेलचा 36वा अध्याय वचन 26 आणि 27 कोणीतरी वाचा. एजेकियल 36 26 आणि 27. 26 आणि 27. मी तुम्हाला नवे हृदय देईन, तुमच्या ठायी नवा आत्मा घालीन, तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकेन व तुम्हाला मांसमय हृदय देईन. मी तुमच्या ठायी माझा आत्मा घालीन आणि तुम्ही माझ्या नियमांनी चालाल, माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल, असे मी करेन. या सगळ्या गोष्टी देवाने तुम्हाला आणि मला का दिलेल्या आहेत प्रियांनो? त्याने तुमच्या माझ्यामध्ये त्याचा आत्मा का घातलेला आहे? या 27व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, मी तुमच्या ठायी माझा आत्मा घालीन आणि तुम्ही माझ्या नियमांनी चालाल आणि माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल. जेव्हा त्याने तुम्हाला मला आत्मा दिलेला आहे, आमचं पाषाणमय हृदय काढून टाकलेलं आहे, आमच्यावरती शस्त्रक्रिया केलेल्या आहे, म्हणजे काय, आमचं तारण झालेलं आहे, नाही का? आणि मग तारण झाल्यानंतर देवाची अशी इच्छा आहे की जेव्हा तो तुम्हाला आणि मला त्याचा आत्मा देऊन त्याचं मंदिर बनवतो, तेव्हा तुम्ही आणि मी त्याच्या नियमांनी चालणं आणि त्यांचे निर्णय पाळणं फार गरजेचं आहे. नियम तोडला तर आजही शासन आहे प्रिया, परंतु कृपा देखील आहे, आम्ही पश्चाताप करू शकतो, नाही का? परंतु प्रामुख्याने देवाची अशी इच्छा आहे की देव जसं सांगेल त्या नियमांनी तुमचं आणि माझं आचरण, तुमचं आणि माझं जगणं असणं फार गरजेचं आहे. यासाठी त्याने तुम्हाला आणि मला चालतं बोलतं असं मंदिर केलेलं आहे आणि आपल्या ठाई त्याचा आत्मा देखील आम्हाला देव केलेला आहे. हालेलुया. अजून एक वचन आपण वाचूया, लेवियाचा 26वा अध्याय वचन 12 कोणीतरी वाचा. मी तुमच्यामध्ये वावरेन, मी तुमचा देव होईन व तुम्ही माझी प्रजा व्हाल. मी तुमच्यामध्ये वावरेन असं म्हटलंय प्रिय. हालेलुया.
मी तुम्हामध्ये वावरेन प्रिय. रविवारच्या उपदेशामध्ये पाळक साहेबांनी एक फार सुंदर रेफरन्स दिला होता, मी नंतर तुम्हाला तो ग्रुपवरती पाठवीन, ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे तुम्ही तुमची छावणी शुद्ध आणि पवित्र राखा, कारण मी त्यामधून फिरेन. काय करेन? मी त्यामधून फिरेन आणि तुमच्या शत्रूंना तुमच्या स्वाधीन करेन, त्यांच्यापासून तुमचा बचाव करेन. परमेश्वर जसा आदाम आणि हवेला त्या बागेमध्ये भेटायला येत होता प्रियांनो, संध्याकाळच्या वेळेला येत होता नाही का, परंतु आता त्याने कायमस्वरूपी त्याचा आत्मा तुमच्या माझ्यामध्ये विस्तार केलाय प्रिय. किती गौरवाची गोष्ट आहे पहा. नेहमीसाठी त्याचा आत्मा आपल्यामध्ये विस्तार आहे. कधी जाणीव होते का हो प्रियांनो आम्हाला याची? दररोज जगताना या विचाराने आम्ही जगतो का? उठल्यापासून झोपेपर्यंत देवाचा आत्मा माझ्यामध्ये आहे हा विचार आम्हाला भारावून टाकतो का? कदाचित काही वेळेला आम्हाला याचा विसर पडतो, किंवा काही वेळेला म्हणण्यापेक्षा बहुतांश वेळेला आम्ही हे विसरून जातो नाही. परंतु किती कृपा मिळेल आम्हाला जर आम्हाला दिवसभर हा विचार जर भारल्यासारखा लक्षात राहील की देवाचा आत्मा माझ्यामध्ये आहे आणि मला काय करायला पाहिजे. कदाचित तो अदृश्य स्वरूपाने आहे म्हणून आम्ही त्याच्याकडे कानाडोळा करतो, परंतु जसा तो मोशेला समोरासमोर दिसत होता तसा जर आम्हाला दिसला तर आम्ही त्याच्या विरोधात कुठलं तरी पाप करण्याला धजू काय प्रियानो? धाडस होईल आमचं? होणार नाही. का? कारण त्याच्या दर्शनानेच आम्ही गर्भगळीत होऊन जाऊ. आमचा थरकाप उडेल प्रियन. योहान जसा त्याला पात्म नावाच्या बेटावरती पाहून गर्भगळीत झाला, मरणोन्मुख झाला, तसे तुम्ही आणि मी होऊन जाऊ. आणि मग आमच्या ध्यानात येईल, अरे बापरे, देव पाहतोय. अदृश्य स्वरूपाने जेव्हा त्याचा आत्मा तुमच्या माझ्यामध्ये विसार आहे, तेव्हा देवाची इच्छा आहे की मी आहे असं जाणून तुम्ही आणि मी त्याच्या समोर सर्व त्याचे निर्णय आणि विधी पाळायला पाहिजेत. जे करायचं ते करायलाच पाहिजे आणि जे नाही करायचं ते नाहीच करायला पाहिजे, ते वर्ज्य करणं फार गरजेचं आहे. यासाठी त्याने तुम्हाला आणि मला त्याचं मंदिर बनवलेलं आहे हे तुम्ही आणि मी समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि त्या मंदिरामध्ये जर काही छोट्या मोठ्या मूर्त्या आम्ही बसवल्या असतील, केल्या असतील, तर त्या आजच पाडून टाकणं, काढून टाकणं फार गरजेचं आहे. मुळात त्या मूर्त्या आम्हाला दिसल्या पाहिजेत. बऱ्याचदा ते आम्हाला दिसत नाहीत. का? कारण आम्ही त्याच्याकडे तेवढं बारकाईने पाहिलेलं नसतं. त्यासाठी देवाच्या वचनाच्या प्रकाशात ते पाहणं फार गरजेचं. ख्रिस्ती जगतामध्ये बऱ्याचदा एक बाब अशा प्रकारे झालेली आहे प्रियांनो, विषाच्या बाटलीला तुम्ही आणि मी मध असं नाव चिटकवलेलं आहे. बाटली विषाचीच आहे, पण त्याच्यावरती लेबल, स्टिकर काय लावलेलं आहे? मध. आणि आम्ही ते सहज पिऊन जातो. म्हणजे काय? काही गोष्टी आमच्यासाठी वर्ज्य आहेत, परंतु त्या करल्या तर चालतात, त्याचा काही फरक पडत नाही असं आम्हाला शिकवलं गेलेलं आहे, आमच्या अंगवळणी पडलेलं आहे, किंवा त्याचे दुष्परिणाम आमच्या लक्षात येत नाहीत. आणि दुष्परिणामांना आम्ही जगाची रीत म्हणून घेतलेली आहे आणि आम्ही त्या सहन करत चाललेलो आहे. मला काय म्हणायचं समजून घ्या. ज्या गोष्टी आम्ही वर्ज्य आहेत त्या आमच्या अंगवळणी पडलेल्या आहेत, त्या देवाला न आवडणाऱ्या आहेत हे आम्हाला कळत नाहीये. त्या करतो तेव्हा त्याचे दुष्परिणाम आमच्या आयुष्यामध्ये, आमच्या जीवनामध्ये येतात. परंतु ते दुष्परिणाम देवाचा क्रोध आहेत, आज्ञाभंगामुळे आलेले आहेत असं न वाटता ही जगाची रीत आहे, हे असं होतच असं म्हणून आम्ही चालतो आणि त्याच्याकडे कानाडोळा करतो. तेव्हा फार मोठी गल्लत आमच्या जीवनामध्ये व्हायला लागते. ख्रिस्ताचा प्रकाश जेव्हा तुम्ही आणि मी स्वतःला म्हणतो ना प्रियांनो, तेव्हा जितका तो प्रखर तेजस्वी होईल ना, तितकी प्रत्येक बारीक बारीक गोष्ट तुम्हाला दिसायला लागेल प्रियांनो. बारीक बारीक गोष्ट, बारीकातली बारीक चूक तुम्हाला आणि मला दिसायला लागेल. पण मिनमिनती वात असेल तर काय होईल? एखादाच कोपरा दिसेल. फक्त रविवार ख्रिस्ती होण्यापुरतच आम्हाला जाग येईल किंवा आम्हाला उजेड दिसेल प्रिया. मिनमिनती वात असेल तर. आणि मग ती वात जरा 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 जशी वाढत जाईल ना, तेव्हा आम्हाला आमच्या अंतःकरणाचे काना कोपरा स्वच्छ आणि स्पष्ट दिसायला लागतील. आणि मग जळमट, मूर्त्या, सर्व प्रकारचा अमंगळपणा, सर्व प्रकारचा दूषितपणा आणि विटाळा आम्हाला स्पष्ट दिसायला लागेल. आणि एकदा का तो दिसला तर पवित्र आत्मा तो ठेवणार नाही, तो काढल्याशिवाय तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. मग यासाठी काय करायला लागेल?
यासाठी अधिक त्या प्रकाशाच्या संपर्कात यावं लागेल. प्रार्थनेमध्ये अधिक वेळ घालवला पाहिजे. प्रार्थना प्रियांनो ही तेलासारखी आहे, धुपासारखी आहे. आम्ही जितक्या त्या करू, जितका आम्ही अधिक वेळ त्यामध्ये व्यतीत करू, तितकी आमच्या आत्म्याची ज्योत प्रज्वलित होत जाईल प्रियांनो. आणि जितकी ज्योत मोठी, तितके कानाकोपऱ्यातल्या सगळ्या गोष्टी लख्ख दिसतील. आज एक जर गोष्ट करून बघितली, एका अंधाऱ्या खोलीमध्ये मेणबत्ती घेऊन जा किंवा एक छोटासा दिवा घेऊन जा आणि खोलीतलं सगळं काही दिसतंय का बघा प्रियांनो. नाही दिसणार. आम्हाला माहितीये लाईट गेल्यावर आम्ही बऱ्याचदा करतो, आम्ही ठेचकळतो, आम्ही पडतो. परंतु त्याच उलट जर आम्ही एक मोठा बल्ब लावला असेल आणि अचानक लाईट आली, खोलीतल्या सगळ्या विस्कटलेल्या गोष्टी आम्हाला दिसायला लागतात. आमचं अस्ताव्यस्त ख्रिस्ती जीवन तेव्हाच आम्हाला दिसेल जेव्हा आम्ही प्रार्थनेत अधिक सहभागी होत जाऊ. बऱ्याचदा सैतान आमच्या विरोधात हाच डावपेच करतो की तो आम्हाला प्रार्थनेपासून तोडतो. असं असताना मी एका गोष्टीविषयी तुम्हाला सावध करतो. शास्त्र अभ्यासाला तुमचा वैयक्तिक वेळ, प्रार्थनेचा वेळ समजू नका प्रिय. शास्त्र अभ्यास ही तुमच्यावर झालेली कृपा आहे. तुमचा वैयक्तिक वेळ या व्यतिरिक्त तुमच्या देवाला देणं फार गरजेचं आहे. चांगली बाब आहे आणि ही देवाची फार मोठी कृपा आहे की तो आम्हाला शिकवत आहे प्रिय. परंतु या एका तासावर फक्त अवलंबून राहू नका. याचं लागूकरण करण्यासाठी तुमच्याकडे 23 तास उरलेले आहेत प्रियांनो. त्या 23 तासांमध्ये जितकं तुम्ही लागूकरण कराल तितका तुमचा आत्मा प्रज्वलित होत जाईल. निदान 1 तास देवाला दररोजचा द्यायला शिकूया. निदान 1 तास. मग तो तुम्ही विभागवारी करून द्या. सकाळी अर्धा तास द्या, संध्याकाळी अर्धा तास द्या, किंवा सकाळी 1 तास पूर्ण द्या, किंवा सकाळी तुम्ही प्रार्थना करून बाहेर निघा, संध्याकाळी जेवणाच्या आधी घरी आल्यानंतर कुटुंबासमवेत उपकार स्तुती प्रार्थना या गोष्टींसाठी तो वेळ द्या प्रियांनो. परंतु निदान 1 तास वाचन, परमेश्वराची उपकार स्तुती, गीत गाणं आणि प्रार्थना करणं यासाठी देणं फार गरजेचं आहे. जर तो 1 तास आपल्याकडे नाहीये प्रियांनो, तर आम्हाला जळमट आणि मूर्त्या आणि अमंगळपणा आणि सगळं अस्ताव्यस्त झालेलं ख्रिस्ती जीवन दिसणार नाही. आणि मग आम्ही ठेच खाणार, आम्ही पडणार. याविषयी तुम्ही आणि मी सावध राहूया. आणि मग येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये प्रियांनो कदाचित मी हा प्रश्न किंवा आपली भाऊ बहीण आपल्याला प्रश्न विचारतील की किती लोकांनी आपला हा वैयक्तिक वेळ द्यायला सुरुवात केलेली आहे. कदाचित आपल्यापैकी काही लोक देत असतील, परंतु तो अर्थपूर्ण वेळ द्यायला सुरुवात करूया. वेळ देऊनही जर आम्ही प्रज्वलित प्रकाशित होत नाहीये तर कुठेतरी गल्लत होती प्रिय, नाही का? हे पण समजून घेऊया. कदाचित तो वेळ क्वालिटी टाइम दिला जाऊ शकत नसेल. विचार वेगळे असतील, भरकटणारे असतील. बसायचं म्हणून आम्ही बसतोय, आमचे डोळे वचनांवरून फिरतायत, परंतु आमच्या डोळ्यांकरवी ती वचनं अंतःकरणापर्यंत उतरत नसतील. बऱ्याचदा असंही होतं प्रिय, कारण आमच्या विचारांमध्ये काहीतरी अडखळ असेल. पापाची आडभिंत देवाच्या आत्म्याला आमच्यामध्ये कार्य करू देत नसेल प्रियांनो. प्रत्येक वेळेला पापांगीकार करून ख्रिस्तासमोर बसा प्रियांनो, प्रत्येक वेळेला. आणि पहा, हा अनुभव घेऊन पाहूयात प्रियांनो. त्या 1 तासाने तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आत्म्याकरवी इतकी देवाची ओढ लागेल की तुम्ही रात्री अकस्मात जाग आली तरी पहिल्यांदा बायबल शोधाल आणि प्रभूजवळ जाऊन प्रार्थना करायला बसाल, देवाची उपकार स्तुती कराल. गाडीवर जाताना, कामावर असताना, काम करत असताना, मोकळे रिकामे असताना परमेश्वराच्या उपकार स्तुतीची गीतं तुमच्या मुखातून आपोआप बाहेर पडायला लागतील. का? कारण तुमचा आत्मा प्रभूच्या आत्म्याशी त्याचा मिलाप झालेला असेल, तो जोडला गेलेला असेल. हालेलुया. ह्या गोष्टी करण्याचा आपल्या जीवनामध्ये प्रामुख्यानं प्रयत्न करूयात. पुढच्या वचनामध्ये काय सांगितले वाचा. म्हणून त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा असे प्रभू म्हणतो, आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका, म्हणजे मी तुम्हाला स्वीकारीन. आमेन. प्रिया पौल त्या ठिकाणी सांगत आहे आणि जुन्या करातले काही संदर्भ देऊन त्यांना त्यांची आठवण करून देत आहे प्रिया. त्यांना म्हणत आहे की म्हणून त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा असे प्रभू परमेश्वर. का निघायला सांगितलेलं आहे? का? कारण प्रभू म्हणतो की मी तुमचा देव होईन व तुम्ही माझे लोक व्हाल. मी जर तुमचा देव व्हावा असं तुम्हाला वाटतं, तुम्ही जर माझे लोक व्हावे असं तुम्हाला वाटतं, तर तुम्ही स्वतःला वेगळं ठेवणं फार गरजेचं आहे. वेगळं म्हणजे मी काल जसं सांगितलं तसं नाही प्रियांनो. आम्हाला पूर्ण नातेसंबंध तोडून टाकायचे नाही. जगाला फक्त आम्हामध्ये येऊ द्यायचं नाही. जगातल्या वाईट, अमंगळ, चुकीच्या गोष्टी आम्हाला आमच्यामध्ये येऊ द्यायचं नाही. त्यांचा शिरकाव होऊ द्यायचा नाही. त्यांना स्पर्श देखील आम्हाला करायचा नाहीये. त्यांची चव देखील चाकायची नाहीये. करून बघतो काय होतं, एकदा जाऊन तरी बघूयात काय होतंय. नाही,
त्याची चव चाखायची नाहीये. आणि जर आम्ही स्वतःला वेगळं केलं, जे अशुद्ध ते त्याला आम्ही शिवणं बंद केलं, तर प्रियांनो देव म्हणतो मी तुम्हाला स्वीकारीन. हालेलुया. मी तुमचा स्वीकार करेन. बऱ्याचदा त्याच्या पवित्र अंगणामध्ये आम्हाला जायला मज्जा होतं प्रियांनो. प्रार्थनेमध्ये ते कनेक्शन झालेलं आम्हाला अनुभवता येत नाही प्रियांनो. तुम्ही किती लोकांनी याचा अनुभव घेतलाय मला ठाऊक नाही. प्रार्थना करता करता तुमची अंग रोमांचित होऊन जातात प्रियांनो. तुम्ही संचारून जाता परमेश्वराच्या आत्म्याने. तुमच्या डोळ्यातून आपोआप अश्रू कोसळायला लागतात. तुम्ही परमेश्वराच्या अंगणात प्रवेश करता प्रियांनो. त्यावेळेला त्याच्या सानिध्यात जाता तुम्ही. परंतु बऱ्याचदा आम्ही वरवर रूपाने जर ते करायला बसलो ना, तर देव आम्हाला स्वीकारणार नाही प्रियांनो. आधी आम्ही अशुद्धतेपासून वेगळं होणं फार गरजेचं आहे. स्वतःला वेगळं करणं फार गरजेचं. आणि म्हणून जगाच्या रहिवाटीप्रमाणे, जगाच्या चालीरीतींप्रमाणे, जगाच्या सवयीप्रमाणे तुम्ही आणि मी चालता कामा नये. विश्वासाने वाटचाल करूयात, जेणेकरून तो आमचा देव आणि आम्ही त्याचे लोक, आम्ही त्याची प्रजा असे हो. यशाच्या 52व्या अध्याय 51व्या 11व्या वचनाचा हा संदर्भ प्रियांनो पौल आम्हाला या ठिकाणी देता. आपण वाचायला नको, तुम्ही तो लिहून घ्या, नमूद करून ठेवा, किंवा तुमच्या बायबलमध्ये कोपऱ्याला तो नमूद करून ठेवलात तरी हरकत नाहीये. यशायाचा 52वा अध्याय आणि वचन 11चा हा संदर्भ पौल या ठिकाणी आम्हाला देत आहे. 18व्या वचनामध्ये काय सांगितलेलं वाचा. आणि मी तुम्हाला पिता असा होईल, तुम्ही मला पुत्र व कन्या असे व्हाल, असे सर्व समर्थ प्रभू म्हणतो. आमेन. जर अशुद्धपणापासून आम्ही स्वतःला वेगळं केलं, आम्ही जर जगापासून निघून वेगळे झालो, पवित्र राहण्याचा प्रयत्न केला, तर देवबाप आम्हाला या ठिकाणी अभिवचन देतो. तो म्हणतो की मी तुमचा पिता आणि तुम्ही माझे पुत्र व माझ्या कन्या असे व्हाल. किती लोकांना देवाचा पुत्र आणि देवाची कन्या व्हायची इच्छा आहे प्रियांनो? आम्हा सगळ्यांना आहे. हालेलुया. सगळ्यांना आहे प्रियांनो. काय करायला पाहिजे? जगाच्या चालीरीतींपासून वेगळे व्हा. जगापासून नाही म्हणत आहे, जगातल्या चालीरीतींपासून वेगळे व्हा प्रियांनो. जे सगळं घाणेरडं आहे, जे सगळं दुष्कर्म आहे, त्याची पारख करूयात प्रियांनो. नाही, माझ्या देवाला हे चालणार नाही, नाही माझ्या देवाची प्रतिमा याने डागाळेल, याविषयीचं भान ठेवूयात. आपल्या जुन्या सवयी, आपली सर्व प्रकारची व्यसनं, आपल्या सर्व वाईट गोष्टी टाकून देऊयात आणि देवाचा पुत्र आणि देवाची कन्या होण्याचा बहुमान मिळवूयात प्रियांनो. त्या अभिवचनाची पूर्तता आपल्या जीवनामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळू शकेल. 2 शमूएलाचा 7वा अध्याय आणि 14व्या वचनाचा संदर्भ पौल या ठिकाणी देत आहे, ज्या ठिकाणी त्याने दाविदाशी एक सार्वकालिक करार केलेला आहे प्रियांनो. दावीद जेव्हा राजवाड्यामध्ये राहत होता, तेव्हा त्याला असं वाटलं की मी माझ्या देवाला साठी एक मंदिर बांधेन. देव म्हणाला की तू नाही बांधणार, तुझा मुलगा बांधेल. आणि मग त्याच वेळेला देवाने दाविदाशी एक करार केलेला आहे. तो म्हणतो की तुझी यापुढची संतती यांच्याशी मी हा करार करणार आहे आणि ते मला पिता असे होतील, मी त्यांना पिता असा होईल आणि ते सगळे मला पुत्र आणि कन्या असे होतील, असे सर्व समर्थ प्रभू म्हणतो. 2 शमूएलाचा 7वा अध्याय आणि वचन 14 मधला, त्याचबरोबर 1 इतिहास आणि 17वा अध्याय आणि 13व्या वचन, या दोन्ही ठिकाणी हा सेम संदर्भ दाविदाशी केलेला देवाने करार याविषयी आम्हाला त्या ठिकाणी वाचायला मिळतं प्रियांनो. या दोन्ही गोष्टींमध्ये तो त्याला हे सांगत आहे की मी तुम्हाला पिता असा होईल आणि तुम्ही मला पुत्र आणि कन्या असे व्हाल प्रियांनो. एक गोष्ट समजून घेऊयात, जितकं अधिक आम्ही स्वतःला वेगळं राखण्याचा प्रयत्न करू ना, तितकं देवाचं आणि तुमचं नातं घनिष्ठ होत जाईल प्रियांनो. तितकं घनिष्ठ नातं देवाचं आणि तुमचं होत जाईल. आणि म्हणून स्वतःला या सगळ्या वहिवाटीपासून, चालीरीतीपासून, जगाच्या सर्व वाईट वेगवेगळ्या प्रकारच्या भ्रामक कल्पनांपासून वेगळं ठेवूयात आणि जे ख्रिस्ताला आवडतं, जे ख्रिस्ताने सांगितलेलं आहे, जे ख्रिस्ताला संतोषकारक, ते मात्र बळकट धरूयात, जेणेकरून तो तुमचा आणि माझा पिता होईल आणि तुम्ही आणि मी त्याची पुत्र आणि त्याचे कन्या म्हणून या जगामध्ये जगू शकतो. याबरोबरीनच विजोड संगतीविषयी खात्रीने सावध असा प्रियांनो. कुठल्याही चुकीच्या गोष्टींमध्ये सहभागी होऊ नका. परमेश्वराच्या कृपेने, त्याच्या आत्म्याने, त्याच्या मार्गदर्शनाने चालत राहूयात, जेणेकरून देवाचं आणि आमचं अत्यंत घनिष्ठ असं नातं प्रस्थापित होईल. हालेलुया. या संदर्भाने काही प्रश्न असतील तर जरूर विचारा, किंवा मग पुढील वेळ आम्ही संचालकांच्यात देतो. काही प्रश्न असतील तर जरूर विचारा.
नसेल तर मग पुढील वेळेस संचालकांकडे. आता प्रश्न साधे साधे किंवा साध्या साध्या गोष्टींसंदर्भात असू देऊ नका. आता ते अधिक तीव्र करा प्रियन, ते अधिक व्यक्तिगत प्रश्न असू देत प्रियन. आणि जर ते मोकळीकतेने मांडता येत नसतील, आमचे फोन नंबर तुमच्याकडे आहेत, जरूर फोन करा, त्यावरती चर्चा करू, प्रार्थना करूयात आणि परमेश्वरला जो आवडेल तो परमेश्वराच्या आत्म्याने त्याच्यावरती सल्ला मसलत करूयात. हालेलुया. पुढील वेळेस संचालकांकडे. थँक्यू दादा, सुंदरच्या वचनाबद्दल. देव खूप आशीर्वाद देतो तुम्हाला. इथून पुढील वेळ आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना आणि या रात्री गीत म्हणून मीटिंगची समाप्ती करू. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर तू आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच तू आमचे ऋण आम्हाला सोड, कारण की सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीचा करावा प्रतिपाल. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. गुड नाईट. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. धन्यवाद. Hallelujah. Praise God. Good night. Praise the Lord. Good night. Praise the Lord. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. गुड नाईट. जय मसीह की. Praise the Lord. James.